भाजपला सध्या एक वेगळाच माज आलाय। राज ठाकरे यांनी ही टीका केली। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी सरकारवर ही टीका केली। सरकार रामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकतं, तिथे आंदोलनाने काय फरक पडणार असं राज ठाकरे यांनी विचारलं। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे। वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटते असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे काय म्हणाले पाहूया। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत त्या निश्चितच काळजीत टाकणार आहेत। श्रीरामाची तिजोरी लुटली जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार? चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं सरकारला सहज सोपं आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। 2018 मध्ये वांगचुक यांनी रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जेबाबत ऐकून घेतलं, त्यांचं कौतुक केलं। पण लडाखसाठी वांगचुक यांनी उपोषण आंदोलनं केली तेव्हा सरकारने काहीही केलं नाही। आता नीटमधील गोंधळावरून मंत्र्यांची हकलपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, हीच वांगचुक यांची मागणी। व्यापम घोटाळ्यापासून ते परीक्षांचे पेपर्स फुटणे हे भाजपच्या काळातच होतंय। सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून आलेली अमर्याद सत्ता आहे, यामुळे सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहेत। आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही, हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे। राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही। राजकीय स्वार्थ नसेल तर सरकार कायम आंदोलन करताना देशद्रोही